धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे मार्ग व पूल अंतर्गत धुळे चितूर नाका ते सुरत बायपासपर्यंत रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे या कामाचा 88 लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला। या भागात चितूर नाका ते सुरत बायपासपर्यंत अनेक कॉलनीमधील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती। अनेक वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता। धुळे शहरातील चारही बाजूचे प्रवेश करणारे रस्त्यांचे काम आमदार फारुख शाह यांनी केले आहे। शहरातील प्रमुख रस्ते जसे पारोळा रोड ते प्रकाश टाकी, गुरुद्वारा ते संतोषी माता मंदिरपर्यंत तसेच साखरी रस्त्याच्या कामासाठी आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयांचा निधी आणून काम केलेले आहे। कार्यक्रमाला आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, अनिश शाह, प्यारेलाल पिंजारी, राज चव्हाण, साईंग दैनिकचे श्रम राज्याचे अतुल पाटील, दैनिक मर्डरचे राजू गर्दे, दैनिक खानदेश मैदानचे मनोज गर्दे, दैनिक नवराज्याचे सुनील पाटील, दादा खताळ, अनिल बगदे, उमेश बाबर, गणेश सुपनर आदी उपस्थित होते।